आज शनिवारी वडणगे, शिये आणि शिंगणापूर जिल्हा परिषद मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा काँग्रेस कमिटीत झाला. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा झाला. या मेळाव्यात दिवंगत आमदार पी.एन. पाटील यांचे पुत्र राहुल आणि राजेश पाटील यांच्या पक्षांतराच्या भूमिकेचे पडसाद उमटले. पाटील बंधूंचं काँग्रेस पक्षातून बाहेर पडण्याचं अगोदरच ठरलं होतं, तर मग आमच्यावर ठपका कशाला ठेवता, असं सांगत काँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्षाशी एकनिष्ठ राहण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यकर्त्यांनी पाटील बंधूंना तुम्हाला असली कसली अडचण पडली की गेल्या अनेक वर्षांपासून एकनिष्ठ असणारी माणसं सोडून तुम्ही निघाला आहात, असा सवाल केलाय. कार्यकर्त्यांच्या मनोगतानंतर बोलताना आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूर जिल्हा पहिल्यापासून काँग्रेसशी एकनिष्ठ राहिलाय. सत्ता असो वा नसो, इथल्या जनतेनं नेहमीच काँग्रेस विचारधारा जोपासली असल्याचं सांगितलं. आमदार सतेज पाटील यांनी राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर काँग्रेसमधील बहुतांश मंडळी राष्ट्रवादीत गेली. अशा काळात दिवंगत आमदार पी.एन. पाटील यांनी जिल्ह्यात काँग्रेसचा गड अभेद्य ठेवला असल्याचं सांगितलं. 20 वर्ष जिल्हाध्यक्षपद सांभाळण्यासह त्यांनी पक्षवाढीसाठी दिलेलं योगदान न विसरण्यासारखं असल्याचं सांगत निष्ठावंत अशी ओळख निर्माण केलेले पी.एन. पाटील आज असते तर असा वेगळा निर्णय झाला असता का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. राहुल आणि राजेश पाटील यांनी जाऊ नये यासाठी मी प्रयत्न केले. पक्षाचे वरिष्ठही त्यांच्याशी बोलले. त्यांनी अजूनही पक्ष सोडण्याचा निर्णय घेऊ नये, असं आवाहनही आमदार सतेज पाटील यांनी केलं. पाटील बंधूंनी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाच तर करवीर मतदारसंघात काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपल्याला काम करावं लागेल, असंही त्यांनी सांगितलं. म्हणजे माझ्याबद्दल आपुलकी आहे, काँग्रेसबद्दल प्रेम आहे, म्हणूनच तुम्ही इथं आला. असेल तर तुम्ही काय आला नसता. त्यामुळे मी त्याचा वापर काय करणार नाही. मी तुमच्यासाठी काय केलं, तुम्ही माझ्यासाठी काय केलं, हे मी काय सांगणार नाही. त्याचे आपण सगळे साक्षीदार आहोत गेल्या 20 वर्षांमध्ये. आणि म्हणून आता पुढची दिशा ही आपल्याला ठरवणं गरजेचं आहे. या तिन्ही जिल्हा परिषद, आता बाकीच्या मतदारसंघातले लोक आता बुधवारी मला भेटायला, तर तुमचे झाल्यामुळे आता सगळ्यांचे फोन मला सकाळ बसलाय की आम्ही भेटायला येणार. ठीक आहे, मी म्हणतोय जेवढी ताकद असेल तेवढी ताकद काँग्रेस पार्टी म्हणून मला लढवावीच लागेल. उद्याच्या जिल्हा परिषद असू देत, उद्याच्या पंचायत समिती असू देत, उद्याच्या या जिल्ह्यातल्या नगरपालिकेच्या निवडणुका असू देत, मग चंदगड असू दे, आजरा असू दे, गडिंग्लज असू दे, मुरगुड असू दे किंवा जयसिंगपूर असू दे, कुरुंदवाड असू दे, नगरपालिका या निवडणुका काँग्रेस पक्ष म्हणून आम्हाला लढवावीच लागतील. आणि मग ताकदीला आपण काँग्रेस म्हणून राहण्याची भूमिका घेऊ. आज महायुतीचं सरकार या राज्यामध्ये कुणाला लाभ मिळतोय माहित नाही. आज शेतकरी अडचणीत आहे, सामान्य माणसं अडचणीत आहेत. लाडक्या बहिणींना इलेक्शन पुरतं आता भाऊबीजेचा 3 महिन्याचं येणार आहे वाटतं. तर हे फसवायचे धंदे आता चालू आहे. एका बाजूला कॉन्ट्रॅक्टरांची 1 लाख कोटीची बिलं पेंडिंग आहे. आता मी परवा इथं शहर काँग्रेसचा मेळावा झाला, त्यावेळी सगळ्या पोरांनी सांगितले, बाबा सरकारचं काम कुठलं घेऊ नका, 3-4 वर्ष बिलं मिळणार नाही. कुणाला मिळालं तरी 2-3 वर्ष बिलं मिळतील का, अशी अवस्था सरकारची आता राहिलेली नाही. आणि म्हणून या सरकारच्या विरोधात प्रचंड मुद्दे आहेत. महागाई एका बाजूला वाढलेली आहे. आता आपण थोडं व्हॉट्सअपवर बघतो, अमेरिकेने 25% टॅक्स आता भारतातल्या येणाऱ्या वस्तूवर लावलेला आहे. आता त्याचा परिणाम आपल्यावर होणार आहे. आपल्या वस्त्रनगरीवर त्याचा परिणाम होणार आहे. MIDCवर त्याचा परिणाम आपल्या प्रामुख्याने होणार आहे. दरम्यान संजय पाटील वाकरेकर यांनी पक्ष सोडणाऱ्यांना कडक शब्दांमध्ये सुनावलं. येणाऱ्या सगळ्या दिवसांनी त्याला सगळ्या गोष्टी कळेल. आपण कोणाचं नाव घेत नाही. आणि दुसरी गोष्ट, आम्ही उठवाय नाही, त्यांच्याच जवळच्या माणसांनी सांगितले मला फोन करून, लाभार्थी तेवढी गेल्या. हे वाक्य आमचं नाही. आणि मी त्यांच्या म्हणजे अगदी जवळचा सडोलीला राबा पाटीलला शाळा असल्यामुळे माझं सगळं क्लासमेट. यावेळी बाजार समितीचे माजी सभापती दशरथ माने, वडणगेचे माजी सरपंच सचिन चौगुले, पांडुरंग पाटील, रामकृष्ण पाटील, प्रकाश लाड, गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगुले, अमर पाटील आदींनी मनोगत व्यक्त करत शेवटच्या श्वासापर्यंत काँग्रेस पक्ष आणि आमदार सतेज पाटील यांच्याशी एकनिष्ठ राहण्याची ग्वाही दिली. या मेळाव्याला वडणगे, शिये आणि शिंगणापूर जिल्हा परिषद मतदारसंघातील काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.